कर्नाटका पारंपरिक वैद्य परिषद आणि त्यांच्या संघांचा वक्तृत्व आहे बेंगळुरू रजिस्टर्ड आहे। तर आमचं पारंपरिक वैद्य जे संघटना आहे बेळगावमध्ये आम्ही कित्तूर कर्नाटका पारंपरिक वैद्य संघ बेळगावी म्हणून केलेला आहे। तर आमच्या सहज मागण्या आहेत जे हजारो वर्षापासून जी पारंपरिक चिकित्सा आहे ती वाचली पाहिजे आणि त्यांना मान्यता मिळाली पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज इथं जवळजवळ 500 ते 600 लोकांनी प्रतिभटना केल्या आहेत। ही लोक कर्नाटकातल्या प्रत्येक कोण्याकोण्यातून आलेले आहेत। तर आमच्या मागण्या हे आहेत की जे काही झाडपाल्याची औषधं आहेत ती नष्ट होत चालली, ही नष्ट होणाऱ्या वनस्पतींना वाचवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यामध्ये त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये एक धन्वंतरी वन म्हणून झालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सरकारकडे आमच्या जे काय मान्यता आहेत त्या द्यायला लागलोय। त्याच्यानंतर जे पारंपरिक वैद्य गावोगावी जे आहेत त्यांना परिचय त्यांचा करून त्यांना मान्यता दिली पाहिजे, ह्या आमच्या मागण्या आहेत। आणि त्यांच्या सोबतच जे काय आमचे पारंपरिक वैद्यांचं संमेलन करण्यासाठी वार्षिक संमेलन करण्यासाठी सरकारनं आम्हाला त्याच्यासाठी जे काय लागणारा खर्च आहे तो देण्यासाठी आम्ही मागण्या केल्या आहेत। आणि ही पारंपरिक चिकित्सा आहे काही आतापासून आलेले नाही आहे, त्याच्या जे जे काय वडिलोपार्जित त्यांचे वडील करत होते, वडिलांचे आजोबा करत होते, तर हे पैसे कमवण्यासाठी म्हणून याचा उद्देश नव्हता। पूर्वी फक्त एक नारळ आणि पानविडा देऊन ते चिकित्सा करत होते। तर ही याच्या पुढं काय झालं की लोक त्याच्यातून काही कमाई होत नाही, आम्ही जगू शकत नाही म्हणून ती पारंपरिक गोष्टी बऱ्याचशा लोकांनी सोडून दिलेत आणि ती पारंपरिक चिकित्सा मरून जाऊ नये त्याच्यासाठी आम्ही हे प्रतिभटना करायला लागलोय। आणि हे खूप सहज मागण्या आहेत लोकांच्या की आम्हाला मान्यता द्या, एवढंच आम्ही आमच्या कलेवरती आम्ही आमचं उदरनिर्वाह करू शकतो, याच्यासाठी आमची सरकारला विनंती आहे। माझं नाव पारंपरिक वैद्य दिनेश पाटील।